तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज मित्रांनो, गुरुपौर्णिमेनिमित्त यात्रेनिमित्त भव्य दिव्य बैलगाडा शर्यत मौजे पेडगाव तालुका खटाव एक दुसरा एक बैल मैदान उडुज या ठिकाणी मित्रांनो आज एक मैदान पार पडत आहे. त्या मैदानामध्ये आपल्याला सर्व टॉपच्या नंदी आज मैदानामध्ये दाखल झालेले आहे. सर्वांची टॉपची पैर सुद्धा आहे मित्रांनो. आणि त्यामध्ये ज्या प्रेक्षकांना अखंड महाराष्ट्राला जी जोडी पळताना बघायची होती मित्रांनो, तो जोड पळून सुद्धा मित्रांनो एकदम टॉपचा पब्लिकना गट काढून सुद्धा मित्रांनो सेमीसाठी सज्ज झालेला आहे. गट क्रमांक 3 तास क्रमांक मित्रांनो कडनं पळून गट पास केलेला आहे. बकासूर आणि सचिन गाडीवर, ड्रायव्हर होते भैया ड्रायव्हर वाटेगावकर भांबोळी. अतिशय सुंदर प्रकारे गाडी आणली मित्रांनो आणि आज गाडी पब्लिकनं गट पास झालेली आहे. तसंच मित्रांनो चांगल्या प्रकारे गाडी गट पास झालेली आहे मित्रांनो गट क्रमांक 3 मध्ये आणि आपल्याला गट पास झालेली आहे. आज सर्व नंदी टॉपचे या मैदानामध्ये दाखल झालेले आहे. आणि आज तसंच आपल्याला मिलिंद शेठ पाटील यांचा भुंगा आणि स्पाटा शिरळस मैदानामध्ये जो पळाला चांद आणि भुंगा आज आपल्याला एकत्र पळताना दिसले. कारण की मित्रांनो अतिशय चांगल्या प्रकारे गट क्रमांक 12 मध्ये गाडी पळत होती मित्रांनो. 2-3 गटामध्ये गाड्या सुद्धा फॉल झाल्या आणि मित्रांनो ऐन शेवटच्या क्षणी निकालापर्यंत एकदम चांगल्या प्रकारे गाडी पळत होती मित्रांनो. पण ऐन निकालावर गाडीने तास पलटी केलेली आहे मित्रांनो. कारण की तोंडातला घास निघलेला आहे मित्रांनो त्या गाडी सुद्धा. कारण की भुंगा आणि चांद एक टॉपचा पायरा समीकरणात जुळून आलत, पण आज गटाला पराभव झालेला आहे मित्रांनो त्या गाडीचा. कारण की एक दुसरा एक बैल मैदानामध्ये चांगला मित्रांनो टॉपची गाडी होती. आज काहीतरी घडलं असतं मित्रांनो या गाडी सुद्धा, पण आज सीमेला पराभव झालेला आहे गाडीचा. गटाला नशिबाची साथ नव्हती, त्यामुळं गाडीनं तास पलटी झालेला आहे. आणि आपला देव बाकासूर चांगल्या रीती आज गटपास झालेला आहे. आज गुलालात राहू असेच प्रयत्न करू मित्रांनो आपण. आणि आणखीन बघू मित्रांनो आणखीन कोण कोण गटपास झाले तुम्हाला नक्की अपडेट देऊ. हे 2 मित्रांनो नंदी टॉपचे नंदी होते मित्रांनो. भुंगा आज गटाला पराभव झालेला आहे. तसंच आपल्याला वेगळा शेवट सर्जा सर्व नंदी पळताना दिसणार आहे. कारण की मित्रांनो आज सुद्धा मैदान चांगल्या प्रकारे पार पडत आहे. पेडगाव पाठीवर बकासूर गुलाल आज घेणार का नक्की कमेंट मध्ये कळवा. आणि गाडीला गती कशी लागली नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि आज भुंगा मित्रांनो नशिबाचा साथी मित्रांनो, नशिबाचा खेळ. आज या मैदानामध्ये हार झाला. लवकरच आपल्याला पुढच्या मैदानामध्ये भुंगा कमबॅक करताना दिसेल. कारण की मित्रांनो बैलगाडी क्षेत्र हार जीत खेळ चालूच असतो. कारण की मित्रांनो तो टॉपचा नंदी आहे, जाईल त्या मैदानामध्ये गुलालासाठी प्राप्त होत असतो. कारण की बिनजोडमध्ये सुद्धा मित्रांनो त्याने इतिहास करेला आहे. कारण की त्यानं बिनजोड क्षेत्र भरपूर प्रमाणात गाजवलेलं आहे. आणि 2-4 दिवसापूर्वीच मित्रांनो त्याने आणि सायराटने बिनजोड शर्यत गाजवली होती. आणि आपल्याला लवकरच ही जोड पुन्हा पाहताना भेटेल. आणि आज मित्रांनो गटाला हार झाली. बघू मित्रांनो कोणकोणते नंदी आणखी पाहताना दिसते. नक्की अपडेट देऊ. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.